हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं विनास किचनमध्ये. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे हळीवचे लाडू कसे करतात. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. हळीव स्वच्छ निवडून घ्यायचे. त्यानंतर अर्धी वाटी हळीव 1 वाटी पाण्यामध्ये भिजत घालायचे 2 तासासाठी. तोपर्यंत आपण खोबरं किसून घेऊया. 2 तास हळीव भिजल्यानंतर असे मऊ होतात. तर 1 वाटी हळीवसाठी मी ते 1 वाटी गूळ आणि 1.5 वाटी खोबरे घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण 1 चमचा तुपामध्ये 1 ते 2 मिनिटं भिजत घातलेले जे हळीव आहेत ते परतून घेऊया तुपामध्ये. हळीव जास्त वेळ परतायचे नाहीत, कारण आपण नंतर याच मिश्रणामध्ये गूळ खोबरं परतणार आहोत. त्याच्यामुळे हळीव शिजण्याची प्रक्रिया चालूच राहणार आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला हळीव जास्त परतू नका. 1 ते 2 मिनिटच परता, म्हणजे थोडासा त्यातला पाण्याचा अंश जाईपर्यंतच. तर मी याच्यामध्ये टाकते हे गूळ. गूळ वितळेपर्यंत आपल्याला ते परतत राहायचंय. गॅस अगदी बारीकच ठेवायचा आहे, सगळ्यात बारीक गॅस. आता गूळ वितळल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये किसलेलं खोबरं टाकणार आहोत. तर हे मिश्रण आपण हलवत राहायचंय, सतत हलवत राहायचंय, नाहीतर ते कढईला लागेल आणि करपून जाईल ते. 4 ते 5 मिनिटात हे कढई सोडायला लागतं आणि थोडंसं घट्ट सुद्धा होतं. तुम्ही बघू शकता मिश्रणाने कढई सोडायला सुरुवात केलेली आहे. फक्त 3 पदार्थ वापरून हे लाडू केलेले आहेत आपण. हळीव, गूळ आणि खोबरं, आणि फक्त 1 चमचा तूप. कारण हळीव मऊ असतात, त्यामुळे लाडू लगेच वळले जातात. जास्त तूप लावायची गरज नसते. हे लाडू खूप पौष्टिक असतात. हिवाळ्यात दररोज 1 लाडू प्रत्येकाने खायला हवा. शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता जाणवणार नाही. मी स्वतः रोज 1 लाडू खाते, त्यामुळे माझा थकवा सुद्धा दूर झालेला आहे. माझा स्वतःचा अनुभव मी सांगते तुम्हाला. ते मिश्रण झालेलं आहे. आपण 5 मिनिटांसाठी हे गार करायला ठेवूया. अगदी थंड गरम असतानाच आपल्याला लाडू वळायचे आहेत. 5 मिनिटात होतं हे थंड गरम. तर सहजपणे होतात हे लाडू वळून. फक्त एकाच हाताने मी वळते लाडू. तुम्ही बघू शकताय झटपट होतात हे लाडू. गॅसवर मिश्रण परतण्यासाठी 10 मिनिटं आणि लाडू वळण्यासाठी 10 मिनिटं, असे मोजून 20 मिनिटं आपल्याला लागतात फक्त. मी अर्धी वाटी हळीव घेतलं होतं, ते पाण्यात भिजल्यानंतर 1 वाटी झालं. त्याच्यात नंतर मी 1 वाटी गूळ, 1.5 वाटी खोबरं टाकलं. तर या मिश्रणाचे जवळजवळ 15 ते 17 लाडू झाले आहेत माझे. तर प्लीज ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले ते. अतिशय कमी वेळात होतात हे आणि अतिशय पौष्टिक आहेत. गुळामुळे आयर्न मिळतं, खोबऱ्यामध्ये व्हिटॅमिन ई, हळीवमुळे शरीरात थोडीशी गरमी वाढते, थंडी जी वाजते
त्यामुळे जो त्रास होतो तो कमी होतो. ते करून बघा. हळीवचे लाडू अतिशय चविष्ट लागतात. ही पारंपरिक पद्धत आहे म्हणून मी एवढेच साहित्य घेतलेले आहे. तुम्हाला काजू बदाम टाकायचे तर टाकू शकता, पण ऑथेंटिक टेस्ट जर तुम्हाला हवी असेल तर हे 3च जिन्नस वापरून करा. 7 ते 8 दिवस आरामात टिकतात कोरड्या डब्यात. बाय बाय.